कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत धोकादायक इमारतींच्या वाढत्या समस्येवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे। पक्षाचे पदाधिकारी संजू भोईर याबाबत महापालिका प्रशासनाला निवेदन दिले। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात केली आहे। दरवर्षी प्रत्येक प्रभाग क्षेत्र अधिकारी हा त्यांच्या प्रभाग क्षेत्रातील 30 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आयुष्यमान असलेल्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करून घेण्यासाठी म्हणजे ते नोटीस काढत असतात आणि त्या अनुषंगाने ज्या बिल्डिंगा अति धोकादायक किंवा धोकादायक दोन रँक असतात, C1 कॅटेगरी अति धोकादायक, पण ह्या 450 इमारती अशा फाइंड आउट झालेल्या आहेत की धोकादायक आहे आणि त्यापैकी 225 इमारती ह्या अति धोकादायक आहे। अति धोकादायक म्हणजे कधीही कोसळू शकतात, जे दुरुस्तीच्या लायक नाही आहे आणि त्या ठिकाणी कधी हानी होऊ शकते, मालमत्ता आणि जीवितहानी। तर अशा इमारती दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढ होते आणि ह्या अधिकृत इमारती आहेत सर्व, परंतु यांचा पुनर्विकास होण्यासाठी ज्या काही अपेक्षित FSI मिळायला पाहिजे त्या 6 मीटर किंवा 9 मीटरवर असल्यामुळे वाढीव FSI मिळत नाही, परंतु 9 मीटरवरती हाच नियम ठाणे महानगरपालिकेला त्या ठिकाणी वाढीव FSI मिळतो, कल्याणमध्ये मिळत नाही, म्हणून हा विकास खुंटलेला आहे कुठेतरी। आणि मग MCIच्या माध्यमातून पण ती मागणी झालेली आहे। आर्किटेक्टच्या सर्व आर्किटेक्टची जी युनियन आहे, संघटना आहे, त्यांच्या मार्फत ही मागणी झालेली आहे आणि ही मागणी आज आम्ही विरोधी पक्षातले कार्यकर्ते म्हणून आम्ही मागणी करत आहोत की कुठेतरी धोरण निश्चित झालं पाहिजे। ह्या 450 इमारती हा एक साधा प्रश्न, छोटा प्रश्न नाही आहे, तर ह्या 450 इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा याच्यासाठी कुठेतरी काही ठिकाणी पोट भाडे करू, काही ठिकाणी पगडी, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या घरांवर हक्क सांगणार आहेत आणि ते घरं खाली करत नाही। अति धोकादायक झाल्यानंतरही रहिवासी तिथे आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत। मग पुनर्विकासाचं ठोस धोरण येणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी जर ते धोरण आलं आणि त्याची अंमलबजावणी झाली तर ज्याला म्हणतो ना की एक सक्षम विकास होईल। जे ठाण्याला आहे ते कल्याणला या, एवढीच आमची मागणी आहे।